हॅलो फ्रेंड्स, गुड मॉर्निंग. तर तुम्हाला वाटत असेल सकाळी सकाळी चालली कुठे, तर आज आहे गणेश चतुर्थी. त्यामुळे मी गेली होती गणपती बाप्पाच्या दर्शनासाठी. गणपती बाप्पासाठी हार फुले घेतली आणि मंदिरात प्रवेश केला. मंदिरात जाता जाताच आपल्या सगळ्या मनातील इच्छा बाप्पाला सांगितल्या. बाप्पाला सांगून मंदिरामधून छान निवांतपणे दर्शन करून मी निघाली श्रीच्या आरटीचा फॉर्म भरण्यासाठी. आरटी म्हणजे फ्री शिक्षण. ती आता पहिलीत ॲडमिशन घेईल ना, मग त्यामुळे तो फॉर्म अनिवार्य आहे. मध्ये बघतो तर इतकी गर्दी, बापरे, ती गर्दी काय संपणारी नव्हती. त्यांनी सांगितलं 2 तास तरी लागतील. त्यामुळे आम्ही परत निघालो केरला स्टोरी मूव्ही बघण्यासाठी. मूव्ही आमच्या इथे आज मोफत दाखवणार होते, त्यामुळे मी पोचली केरला स्टोरी 2 बघण्यासाठी. बापरे, मूव्ही बघून काय बोलावं काहीच सुचत नाही आहे. इतकी वाईट परिस्थिती आज आपल्या हिंदूवर येईल असं वाटतही नाही. आपण आपल्या मुलांसाठी काय करू शकतो, काय नाही. आई वडील इतके वाईट असतात का? त्यांनी आपल्या मुलांना रागवही नाही का? आणि जन्म देणारे आईवडील आपल्या मुलांचे वयही सांगू शकत नाही का? इतकी आपल्यावर वाईट परिस्थिती येऊ शकते हे मला वाटलं नाही. म्हणजे आपण आपल्या मुलांना मंत्र जप करायला शिकवले नाही म्हणून आपण वाईट आहोत का, असं मला त्यातून जाणवले. मूव्ही इतका म्हणजे मनाला चटका लावून जाणारा होता की बस. सर्व धर्म समभाव हे आपणच मानतो, समोरचा तर ते मानतही नाही. खूप वाईट परिस्थिती आहे आज आपल्यावर. त्यामुळे मी सगळ्यांना सांगते की आपला हिंदू धर्म जपा. हिंदू लोकांनी एकत्र या. आपल्या मुलांना हिंदुत्वाचे धडे शिकवा. छत्रपती शिवाजी महाराजांचं सांगा. संभाजीराजे यांनी धर्मांतर नाही केलं, त्यांनी कसे 40 दिवस यातना भोगल्या हे तुम्ही त्यांना शिकवा. आपल्या मुलांना हिंदू धर्म काय आहे आणि आपण हिंदू कसे आहोत हे त्याचे ज्ञान त्यांना द्या. लव जिहाद हा एकच जिहाद आपल्या महाराष्ट्रामध्ये सगळ्यांना माहीत आहे, पण असं नाही, अशी 21 जिहाद आहे असे ह्या माझ्या मैत्रिणीने पिक्चर संपल्यावर सगळ्या महिलांना सांगितले की कसं तुम्ही यातून बाहेर पडता येईल, कसं तुम्हाला यातून हे करता येईल, की समाजाला माहिती दिली. आणि आज मी आपल्या येवल्यामध्ये सकल हिंदू समाज या मुलांनी आयोजित केलेल्या या महिलांसाठी म्हणजे काय बोलावं हे सुचत नाही आहे. तर सगळ्यांनी त्यांना चांगला प्रतिसाद द्या. त्यांचे चांगले मनपूर्वक धन्यवाद मी मानते की त्यांनी हा उपक्रम राबवून महिलांसाठी काहीतरी चांगली योजना केली आहे. तुम्ही सर्वांनी हा पिक्चर आवर्जून बघा, एवढीच माझी इच्छा आहे. आणि हिंदुत्वांनी एकत्र या. हिंदू समाज खूप मोठा आहे, पण त्यात एकी नसल्यामुळे आज आपल्याबरोबर हे घडत आहे. तर तुम्ही सगळ्यांनी एकत्र या, महिलांनी एकत्र या, हिंदू राष्ट्र बनवा. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवाजी महाराज. एवढे बोलून मी माझा व्हिडिओ संपवते. आणि व्हिडिओ जर तुम्हाला चांगला वाटत असेल तर लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करा. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय. धन्यवाद.